नमस्कार. संकष्टी चतुर्थीच्या आधी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. ओम नमः शिवाय. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं, नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा, दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यतां. सौवर्णेन नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं, भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं. शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं, ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं, वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा. साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया, संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं, पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः. संचारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ, यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं. विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. ओम नमः शिवाय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. आपले श्रीराम मंत्राचे जे निरूपण चालू आहे, मंत्रांचं निरूपण, ते 24 मंत्र आपले पूर्ण झाले आहेत. आणि त्या प्रत्येक मंत्रांच्या वेळी खरंच मला असं एक जाणवलं, जेव्हा जेव्हा आपलं निरूपणाला सुरुवात होते त्या त्या दिवशी, त्याच दिवशीचं गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आपल्याला त्याची अगदी दिशा देतं, मार्गदर्शक ठरतं असं मला जाणवतं. आणि जसं सकाळी एक व्यक्ती पाठवतात, ते जे निरूपण पाठवतात ते वाचल्याबरोबर त्याच दिवशी मला तो त्या दिवशीचा श्लोक जो असतो तो आठवतो. त्यामुळे असं वाटतं हा काही साधा योगायोग निश्चितच नाही. जरीही आपल्याला पूर्ण त्याचं निरूपण करायचं नसलं तरी त्यातले महत्त्वाचे काही मुद्दे आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि हा योगायोगाचा आनंद आपण घेऊ शकतो. आता या ठिकाणी आजच्या दिवशी गोंदवलेकर महाराज म्हणतात आहे की गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे.
गुरुनी सांगितलं जसं तसं त्याप्रमाणे वागावं आणि निशंक मनाने त्यांच्यावरती विश्वास ठेवून वागा. आता वागा म्हणत असताना आणि ते पुढे जाऊन ते मागचं जे शनिवारचं जे निरूपण आहे त्या दिवशी सांगितलं आहे गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे. आणि आजचं जे निरूपण आहे ते आहे गुरु सांगेल तेच साधन. म्हणून म्हणते की साम्य काय आहे, शनिवारी मारुती स्तोत्र आहे आणि सोमवारी श्रीराम मंत्र आहेत आणि गुरूंची वचनं सोबतच आहेत. कालचं वचन थोडं वेगळं होतं आणि उद्याचं वचन थोडं वेगळं राहणार आहे. त्यामुळे हा जो योगायोग मला दिसतो ना तो मला खूप आनंद देऊन जातो. आता परमार्थ म्हणजे काय ते म्हणतात आहे, 2-3 ओळी 2-3 पॅरेग्राफ फक्त घेते त्यांचे आणि माझ्या श्रीराम मंत्राला सुरुवात करते. ते म्हणतात की परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. आता ह्याची तर सगळ्यांना गरज आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण धार्मिक आहोत, आपण परमार्थ करतो. परमार्थ म्हणजे काय, परमार्थाची व्याख्या काय, प्रत्यक्षात आम्ही जे करतोय तो परमार्थ आहे का, हे सांगायच्यासाठी त्यांचा आज प्रयत्न आहे. ते म्हणतात की परमार्थ काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. परमार्थाचे मर्म जर काही असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचा तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबद्दल सुख दुःख बाधत नाही. आता किती साध्या शब्दात त्यांनी सांगितलंय. आहे कठीण, वागण्यास जरी कठीण असलं तरी सद्गुरू काय म्हणतात या ठिकाणी की प्रपंच वाईट नाही, प्रपंच करायचा आहे. प्रपंच कसा करायचा आहे, ज्यांनी तो आपल्याला दिलाय त्याच्या स्मरणात करा. जय जय रघुवीर समर्थ. इतकं सोपं करून सांगितलं त्यांनी आज. त्यांनी सांगितलं की ज्यांनी आपल्याला परमार्थ दिला, ज्यांनी आपल्याला प्रपंच दिला, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला आई वडील दिले, ज्यांनी संसार दिला, ज्यांनी आपल्याला हे ब्रह्मांड दाखवलं त्याला लक्षात ठेवून फक्त आपल्याला परमार्थ करायचा आहे. आणि असं वागलं म्हणजे आपल्याला त्याबद्दल सुख दुःख बाधत नाही. सुख आलं तरी अभिमान होत नाही आणि दुःख आलं तरी आपल्याला त्याबद्दल चिंता वाटत नाही. उलट हे सगळं त्या रामार्पण आपल्याला करता येतं. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत जावे. पुन्हा पुन्हा सद्गुरू हेच सांगतात आणि त्या राममंत्रांवरचंच प्रवचन आपलं चाललंय. शेवट बघा आणि योगायोग बघा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्याकरता नाही, खरंच उपदेश करण्याकरता नाही. मग आपण म्हणतो हे निरूपण कशासाठी? निरूपण यासाठी की जे काही आत्मचिंतन चाललंय, जे काही आपण स्वतः विचार करतो, जे काही आपलं आत्मनिवेदन भक्ती आहे, ती भक्ती आपण आपल्याच मनाशी बोलणे, इतर कुणालाही त्याचा सल्ला न देणे. ते म्हणतात सल्ला देण्यापुरता नाही तर तो आचरणात आणण्याकरता आहे, तो स्वतः करता आहे. हे सतत सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, बोलणारा असो किंवा ऐकणारा असो. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. या ठिकाणी सद्गुरू सांगतात जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. जगाने मोठेपणा दिला तरी त्यात सार्थकता नाही आणि जगाने मोठेपणा दिला नाही तरी त्यात कमतरता नाही. जय जय रघुवीर समर्थ. एकाने कोळसेचे दुकान घातले. उदाहरण किती सुंदर देत आहेत बघा. एकानं कोळशाचं दुकान घातलं आणि दुसऱ्याने पेढ्याचं दुकान घातलं. दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला फक्त महत्त्व आहे. दुकान कशाचंही असो, दुःख कशाचंही असो, सुख कशाचंही असो, ते सगळं एकाच तराजूमध्ये तोलता आलं तर ह्याला महत्त्व आहे. या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, परमार्थाला सुख असो किंवा दुःख असो चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. आपल्या वृत्तीकडे फक्त भगवंत बघत असतो आणि आपली वृत्ती जर भगवंतामध्ये लीन झाली असेल तर भगवंताला ते आणि तेवढंच फक्त पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर. एकीकडून मनाचं संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला की परमार्थ साधता येतो. पुन्हा पहिली ओळ वाचतो आपण की मी तुम्हाला थोडक्यात जे सांगतोय ते परमार्थांचे मर्म जर काही असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे आणि ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबद्दल सुख दुःख बाधत नाही. आता शेवटची ओळ त्यांची मोठं प्रवचन आहे पण त्यातली फक्त शेवटची ओळ सांगते. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीशी नाही, तो परमार्थासाठीच आहे. हे फक्त पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. मनाने ईश्वरोपासना करावी. देहानी कोणतंही कर्म केलं तरी चालणार आहे. इतका साध्या पद्धतीने सद्गुरूंनी आज आपल्याला जे शब्द दिलाय त्याचा हृदयी ठेवा राम. शेवटची ओळ काय त्यांची? हृदयी ठेवा राम.
मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे वर्म. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण जे बोलतोय आता श्रीराम मंत्रावर, ते मंत्र आणि हे शेवटचं, हृदयी ठेवा राम, मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे वर्म. हे जे सद्गुरूंचं वचन मला सापडलं, म्हणजे अचानक या काही गोष्टी समोर येत नाहीत. ज्या गोष्टी आपण सुरू करतो त्या आपण सुरू केलं असंही म्हणता येत नाही, कारण सुरू केल्यानंतर सत्य संकल्पाचा दाता श्रीराम असतो, हे जे वचन आहे या ठिकाणी सत्य होत आहे. आणि आपण जे ठरवलं त्याला लागूनच अगदी सद्गुरूंचं वचन समोर येणं हा काही साधा योगायोग निश्चितच नाही. एवढंच फक्त सांगायचंय, म्हणून 3-4 ओळी आपण निरूपणातल्या त्या वचनातल्या घेतल्या. जय जय रघुवीर समर्थ. आता आपला जो 24वा मंत्र आहे त्या मंत्रापासून आपण आज आता सुरुवात करू. म्हणे देश माझे भूमी गाव गाडे, म्हणे देश माझे भूमी गाव गाडे, शिबिकासनी बैससी उंच लोडे, कसा उंच तू मस्तकी लोळसी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. यावरती निरूपण आपण मागच्या वेळेस केलंय की मोठ्या मोठ्या मंचकावरती आपण लोळतो कसं. इतकं लोळत असताना, मोठ्या मंचकावर लोळत असताना आपल्याला इतर गोष्टी आठवत कशा नाहीत. आपल्याला हे जे काही मान मिळालं आहे, आपल्याला हे जी संपत्ती मिळाली आहे, आपल्याला हे जे ऐश्वर मिळालं आहे, हे फक्त आपल्या कर्तृत्वाचं नसून असं सगळ्यांना मिळालं असतं. सगळ्यांना मिळालं असतं. आपल्या नशिबाने का मिळालं आहे, हे कुणी दिलं आहे, काय दिलं आहे, ह्याचा विचार न करता जो उंच मंचकी बसून जो आनंदाने लोळतो त्याचं काही खरं नाही म्हणतात. त्यांनी हे सगळं मनातलं काढून हरे राम हा मंत्र सोपा जपारे, ह्यातून लोळत असताना सुद्धा, जसं आता सद्गुरूंनी म्हणाले तसे, की लोळत असताना हे दिलंय कोणी, हे ऐश्वर मला कुणी दिलंय, हे जर लक्षात ठेवून त्याच्या रामनामामध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला जीवनाचं खरं सार्थक साधता येईल. आता हा झाला 24वा आणि 25वा मंत्र आहे, दशग्रीव लंकापुरी मस्त झाला. यावरती वेगळं बोलायचं काय, आपण रामायण सुरू करणार आहे पुढे जाऊन, जेव्हा त्यावरती विशेष आपण त्यावरती निरूपण करू की दशग्रीव लंकापुरी मस्त झाला. काय लंकेला कमी आहे? लंकेचं जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्य अजूनपर्यंत कोणाजवळ न भूतो न भविष्यती असं त्याचं वैभव आहे. दशग्रीव लंकापुरी मस्त झाला, अकस्मात गेला पुरी माझी घाला, चिरंजीव दे राज्य विभीषणारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. हनुमंत जेव्हा लंकेमध्ये आला आणि लंकेमध्ये जेव्हा सगळी शोधाशोध त्याची सुरू झाली, त्याला एकदा दृष्टीने बघायचं होतं लंकेमध्ये काय चाललंय, कुठे आपल्या सीतामाई आहेत आणि रामाचं कार्य आपल्याला करायचं आहे. जेव्हा तो उड्डाण करत होता, कधी सूक्ष्म रूपानी, कधी मोठ्या रूपानी, आणि जसं त्याला वाटेल तसं तो शोध जेव्हा घेत होता, अचानक एका घरावरून जेव्हा तो गेला तेव्हा त्याला जाणवलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे जेव्हा त्याला ऐकू आलं तेव्हा त्यावरती तो स्थिर झाला. आणि स्थिर झाल्यावरती बघितलं तर घर बंद होतं, पण घराच्या समोर तुळशीचं वृंदावन होतं. आता तुळशीचं वृंदावन आणि आतमधून येणारा श्रीरामाचा आवाज लंकेमध्ये आलाय. हनुमंत प्रत्यक्ष कशासाठी, की आपल्या शत्रूचा शोध घेण्यासाठी, आणि मनामध्ये शत्रूचा शोध घेण्याची इच्छा असताना समोर ऐकू आलाय श्रीराम जय राम जय जय राम. काय अवस्था झाली असेल त्याची सांगा. आपण याची कल्पना करू शकतो. आणि जेव्हा त्या घरावरती स्थिर झाला तेव्हा त्याला दिसलं की समोर तुळशी वृंदावन आहे, म्हणजे नक्कीच हा माझ्या रामरायाचा भक्त आहे, रामरायाला मानणारा आहे, हे या ठिकाणी मतीमध्ये त्याच्या स्थिर झालं. कोणत्या क्षणी कोणती मती आपल्याला जागृत होईल त्याची सांगता येत नाही. चिडलेला, दुष्टाचा शोध घ्यायला निघालेल्या हनुमंताला आकर्षण करण्याची शक्ती श्रीरामाच्या शब्दात आहे, जे रात्री त्याचं चाललेलं होतं. आणि ही गोष्ट ही यावर तो राहिला नाही फक्त. पुढे जेव्हा श्रीरामांना वाटत होतं, बरं श्रीरामांना तर सगळंच माहिती आहे, श्रीरामांना माहिती काय नाही आहे, प्रत्येक वेळी ते परीक्षा घेत असतात भक्ताची. जेव्हा त्यांनी म्हटलं अरे ह्यांना विभीषणाला आपल्यामध्ये कसं सामील करून घ्यायचं, तो आलाय आपल्याकडे मदत मागायला, पण कशावरून तो खरा आहे, कशावरून, सगळ्यांना जेव्हा विचारलं, पूर्ण त्यांच्या मंडळींना जेव्हा विचारलं, प्रत्येकाने सांगितलं नको नको, विश्वास ठेवायला नको याच्यावरती, एकदम काही सांगता येत नाही. जरी म्हणतोय तो तसा की मी तुम्हाला मदत करणार आहे, प्रत्यक्षात तो मदत करेल की नाही आम्हाला सांगता येत नाही, अशी शंका. आणि साहजिक आहे ती, अतिशय नैसर्गिक शंका आहे ही, की शत्रूच्या राज्यात असलेला व्यक्ती जर आपल्याला मदत करतो म्हणतोय तर ते शक्य नाही आहे. मग तेव्हा हनुमंत म्हणाले, आणि हनुमंतांना तेवढा मान राम प्रत्येक वेळी देत होते. हनुमंतांना विचारलं की हनुमंता काय करायचं याचं, तर हनुमंताला ते आठवलं मागचं,
की जेव्हा मी यांच्या घरावरून जात होतो तेव्हा श्रीरामांचा मंत्र मी ऐकला आणि त्यावेळी अगदी निशंकपणे तुम्ही याच्या शब्दावरती विश्वास ठेवा असं जेव्हा म्हटलं तर रामरायांना आनंद झाला. कारण रामरायांना जे अपेक्षित आहे तेच हनुमंत करतात आणि हनुमंतांना जे आवडतं ते रामरायांना आवडतं, असं ते त्यांचं नातं आहे. आणि अशामुळे चिरंजीवित्व दिलंय विभीषणाला. कुणामुळे कळलं कसं, मुळातच त्याची पूर्वपुण्य आहे निश्चितच. एखादा जर भक्त जन्माला आला तर त्याची पूर्वपुण्य निश्चितच असते, पण ते लक्षात यायला सुद्धा हनुमंतांनी समोर असायला पाहिजे. जसं तुलसीदासांच्या वेळी सुद्धा तीच घटना, आता बोलायला म्हटलं तर अशा गोष्टीतून गोष्टी निघतात. हनुमंतांनी त्यांना जाणीव करून दिली होती की अरे राम समोर आहे. समजत नाही कधी कधी समजत नाही समोर राम असला तरी त्याची जाणीव करून देणारे आपले हनुमंत आहेत ना. तसं हनुमंतांनी रामांना सांगितलं. हे सगळं ठरलेलं जरी असलं तरी कारणीभूत कोण आहे, आपला हनुमंत आहे. आणि हनुमंतांनी रामांना सांगितलं आणि रामांना ते माहिती होतं आणि रामांनी विभीषणाला चिरंजीवित्व दिलं, त्याला राज्य दिलं. राज्य घ्यायला जर राम आले असते तर त्यांनी राज्य रावणाचं घेऊन स्वतःजवळ नसतं का ठेवलं. पण माझं राज्य मला पाहिजे, मी माझ्या घरी जातो. जननी जन्मभूमीश्च, माझी जननी जी आहे ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे, मला दुसरं राज्य नको. हा त्यांचा धर्माचा अवतार राम असल्याचं हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर त्याला चिरंजीवित्व दिलं आणि ज्याच्याजवळ एवढं सगळं होतं, इतका तो शंकरांचा भक्त होता, इतकं सुंदर त्यांचं स्तोत्र आहे, इतका उत्तम कुळातला ब्राह्मण असला, दशग्रंथी ब्राह्मण असलेला, सगळ्या प्रकारची विद्या त्याला ज्ञात असलेल्या त्या रावणाकडून त्यांनी राज्य हिसकवलंच नाही, नुसतं त्याचं पूर्ण समूळ कुटुंब नष्ट केलंय. मग हे सगळं रामनामाचं रामामुळे झालंय. बाकी दुसरं काय कारण आहे वेगळेपणा? विभीषणामध्ये आणि रावणामध्ये वेगळेपणा कोणता होता असा अर्थ आहे याचा. त्यामुळे त्या एका श्लोकाने श्रीराम जय राम जय राम या श्लोकाने हनुमंताला आकर्षित केलं आणि हनुमंतानी ते वाक्य रामापर्यंत पोहोचलं आणि रामाला जे अपेक्षित होतं तेच घडलं आणि त्याला अतिशय उत्तम असा भक्त मिळाला आणि भक्ताला राज्य मिळालं. पण भक्त असा की जो म्हणतो रामा मला राज्य नको आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी अतिशय जगी धन्य तो दास सर्वोत्तमाकडे जात आहे. कुणीही वाईट नाही. आता रामाच्या संपर्कात जे आले ते सगळे फक्त सर्वोत्तमच राहणार आहे आणि जे सर्वोत्तम नव्हते त्यांचा विनाश त्यांनी जो केलाय तो रामांनी रावणाला त्या ठिकाणी संपवलाय. पण संपवलंय कसं? संपवत असताना सुद्धा त्यांनी त्याचा पूर्णपणे त्यांना मान दिलाय आणि लक्ष्मणाला त्याच्याकडून त्याचं ज्ञान घ्यायला सांगितलंय. हा सगळा मोठेपणा आहे. या चरित्रामध्ये कुठेही अतर्क्य असं काही नाही. नरदेहानी जे उत्तमात उत्तम करायला पाहिजे असं कार्य रामांनी रामायणामध्ये आपल्याला करून दाखवलंय. त्यामुळे त्यांनी जे काही केलंय ते आपल्याला करायला सांगितलंय सद्गुरूंनी, म्हणून ते आपल्याला करायचंय. हे एवढंच फक्त आपल्या सद्गुरूंच्या वचनावरून आपण ठरवायचंय. तर याचा अर्थ असा की दशग्रीव लंकापुरी मस्त झाला. मग त्यांनी म्हटलं कसा उंच तू मंचकी लोळसी रे. अरे एवढं तुला कळतंय, रामायण सांगतोय आम्ही, इतके आम्ही तुला एवढं सगळं मागचं सांगतोय, आपले संस्कृती सांगतोय आणि तू मंचकावरती लोळू कसा शकतो? हा जो सगळा संसार मिळालाय, हे जे ऐश्वर मिळालंय, ही जी बुद्धी मिळाली आहे, ही सगळी कुणी दिली? त्याचं एकदा तरी नाव घे रे. म्हणून चिरंजीव दे राज्य विभीषणारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय रघुवीर समर्थ. इथपर्यंत साधारणपणे आपण आलोय. आता पुढे ते म्हणतात आहे 26वा जो मंत्र आहे तो 26वा मंत्र आहे अधोमुख विष्टे मध्ये माय पोटी. सरळ अर्थ आहे, मराठी आहे. अधोमुख विष्टे मध्ये माय पोटी, पचे पिंड हा सो सुनी दुःख कोटी. स्मरे ना कसे लाज नाही तुला रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. अरे आता कसं सांगू तुला? तुझ्या ऐश्वर्याबद्दल बोललो, तुझ्या बुद्धिमत्तेबद्दल बोललो, त्यानंतर ज्यानं आपला प्रपंच दिला त्याच्या स्मरणात राहून तू तुझा प्रपंच कर असंही म्हणून झालं तरी तुला काहीच वाटत नाही. आता तुला प्रत्यक्ष गर्भवासाचं दुःख जसं दासबोधामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलंय ते सांगितलं. तू जरी विसरला असशील तरी मी विसरलो नाही. मी तुला जागृत करण्यासाठी इथे आलो आहे. अरे गर्भवासामध्ये काय दुःख होतं तुला माहिती आहे का? कल्पना आहे का तुला? मी सांगतो अशा गोष्टी विसरायच्या नसतात. ही गोष्ट तू विसरल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहेस. तू पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं कारण काय? की भोगलेलं दुःख तू छानपणे विसरला आणि आता म्हणजे की आरामात लोळत बसलाय. हे समर्थांना मान्य नाही. समर्थांना सत्य सांगायचं आहे समोर येऊन. त्यांनी मग इथं अधोमुख आहे, खाली मुख असलेला तू आईच्या विष्टेमध्ये घाणीमध्ये लोळतोय. अरे कल्पना कर, तुझ्या आयुष्याची अवस्था आठव, गर्भवासातलं तुझं ते जीवन आठव.
त्या ठिकाणी तो अधोमुख आहे. तिने जे खाल्लं ते तू खातोय, इतक्या छोट्याशा जागेमध्ये राहतोय, मायेच्या पोटामध्ये तू राहतो. कोणाचाही जीव असो, कोणत्याही ह्याच्यातला असला जीव, तरी प्रश्न हाच आहे की याला आईच्या पोटामध्ये जन्म घ्यायचा आहे आणि एवढ्याशा जागेमध्ये राहायचं आहे, आईने घेतलेल्या श्वासोश्वासावर जगायचं आहे. आणि तुला तेव्हा मी सांगितलं होतं देवानी, कारण तू देवाचा अंश म्हणून तुला आतमध्ये जेव्हा पाठवलं, ही बायोलॉजी किंवा जीवशास्त्र सुद्धा हेच सांगताय की जेव्हा तुला पाठवलं तेव्हा स्पष्ट सांगितलं होतं, हे विसरू नको बरं, हे अतिशय त्रासदायक आहे सगळं. पोटामध्ये तर आहेच आहे, पोटाच्या बाहेर पडल्यावर सुद्धा अतिशय त्रासदायक आहे, हे सगळं सांगितलं. आणि तेव्हा तू हो हो म्हटलं, तेव्हा तू मला अगदी हो हो म्हणून तुला तिथे पाठवलं. आणि पाठवल्यानंतर बाकी पचेपिंड हा सोसूनही दुःख कोटी, इतकं दुःख तू सोसलं पोटामध्ये. पोटातून बाहेर पडताना अरे असा एक क्षण आला की ज्या क्षणी तुझा जीव जातो का मातेचा जीव जातो समजत नाही, अशी अवस्था आली. विसरला? समर्थ या ठिकाणी थोडे कडक झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी अनुभव सांगितला, सद्गुरूंनी जसं सांगितलं तसा अनुभव सांगितला. विसरला का तो क्षण? ज्या क्षणी समजा काही चूक झाली असती आणि तुझे जर श्वासोश्वास बंद पडला असता तर तुझा जीव त्या ठिकाणीच गेला असता. म्हणजे इतके 9 महिन्याचे जे दुःख तू भोगलं ते एका क्षणात तुझं संपलं असतं आणि जन्माला यायच्या आधीच तो आईच्या पोटात गेला असता. आणि असे कितीक जण गेले सुद्धा. कधी तू गेला आहेस, कधी आई गेली आहे, कधी मातेला दुःख आहे, कधी मुलाला दुःख आहे. हे तुला माहिती नाही का? ह्याची तर कमीत कमी जाणून घेऊन घे. स्मरेना कसे लाज नाही तुला रे. अरे तुला लाज नाही वाटत या गोष्टीची? आता मी सांगतो ते आठव. ज्या गोष्टी मी सांगतो म्हणून सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे, गुरु सांगेल ते साधन करावे. हे वाक्याला धरून पुन्हा आजचं निरूपण आहे की ज्या ठिकाणी बाबा रे लाज नाही का तुला? बरं लाज काढणारे हे कोण आहेत? ह्याचा अर्थ ज्यांना सत्य समजलंय, ज्यांना स्वतःच्या जीवनाचं सार्थक कळलंय, ज्यांना स्वतःचं कल्याण कळलंय आणि मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय हे ज्यांना कळलंय, त्यांनी पुन्हा आपली लाज काढणं याच्यासारखं दुर्दैव नाही. जर तरीही ऐकत नसतील तर समर्थ म्हणतात दुर्दैवी जीव आहे. एवढं घबाड तुला मिळालं. आता इथपर्यंत आपल्याला अगदी पटतंय, कारण त्यांनी इतके छान छान उदाहरणं दिल्यानंतर त्यांनी आपलं दुःख सांगितलं. आता तरी तर प्रत्यक्ष संबंधामध्ये त्यांनी हे सांगितलंच नाही की संसारात काय दुःख आहे. संसारातलं दुःख सांगायचं तर पुन्हा दासबोधच ऐकावं लागेल. पूर्ण दासबोधही ऐकण्यापेक्षा आपलं स्वतःचं आयुष्य जरी आपण आठवलं तरी दुःख म्हणजे काय हे आपल्याला सांगायची वेगळी गरज नाही. अरे तरी लाज नाही म्हणतात. तरीही तुला ही लाज नाही की ज्यांनी हे सुख दुःख दिलं त्याला एकदा आठव. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. एकदा का तू एवढं म्हणायला सुरुवात केली की तुला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, कारण तुला तुझ्या जीवनाचं सार सापडलेलं राहील. तुला वरवरचं आता 2 प्रकारचे जीव आहेत, ज्या ठिकाणी स्थूल शरीर आहे आणि सूक्ष्म शरीर आहे. स्थूलामध्ये तू आला की सूक्ष्माला कसा विसरतो रे? सूक्ष्म महत्वाचा आहे. सूक्ष्म नसेल तर स्थूलाला किंमत नाही रे. तू जो काही गर्भवासामध्ये जीव तुझा उत्पन्न झाला तो स्थूल रूपाने उत्पन्न झाला. दिला मी वरून छोटासा कण, त्या कणावरती आवरण पंचमहाभूतांचं या पृथ्वीवरून आपण घेतलंय आणि त्या पृथ्वीवरून घेतलेल्या आवरणाला इतकं जास्त महत्त्व देतो. कशी लाज कशी वाटत नाही रे तुला? असं म्हणत असताना खरं म्हणजे समर्थांना वाईट वाटतंय. पण कधी कधी समर्थांना असं करावं लागतं, कारण त्याशिवाय लोक ऐकत नाही. आता शुकदेवाची कथा आता भागवतामध्ये आपण ऐकली आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याचा अर्थ आता थोडा थोडा आपल्याला कळतो. म्हणजे आत्मपरीक्षणातून जर बोलायचा विचार केला तर याचा थोडा अर्थ कळतो. आता शुकदेव म्हणजे व्यासांचा पुत्र आपण म्हणतो, पण या ठिकाणी त्यांना अमरकथेची प्राप्ती झाली होती. अमरकथेची, आता हे कळायला नको आपल्याला. अमरकथेची प्राप्ती होणार होती त्याला शंकर पार्वतीच्या संवादातून. आता आपण शंकराचा दिवस आहे आजचा सोमवार, आणि राम आणि शंकर वेगळे नाही, एकमेकांसोबतच असतात. त्यांची जी अमरकथा आहे ती शुकाला ऐकायला मिळाली आणि शुकाला ऐकायला मिळाल्यावर त्याला सगळं समजलं. आता हे जर आपल्याला कळलं, ह्यातून जर हरे राम हा मंत्र जर कळला तर अमरत्व कळलं ना. चिरंजीव जसं विभीषणाला केलंय, जसे चिरंजीव हनुमंत आहेत तसं चिरंजीवित्व प्राप्त होऊ शकतं हे जर कळलं, तसं त्या शुकाला कळलं. होता तो अंड्याच्या रूपामध्ये, पण त्याला ते कळलं. पण नुसतं कळलं, आपल्याला कळलं आणि त्याच्यावर जर उपाय केला नाही तर पुन्हा कळून उपयोग नाही. आहे तसंच पुढे जाणार आहे आपण. त्या शुकदेवांनी सांगितलं की आणि त्याचा जन्मच त्यासाठी झाला होता की हे ज्ञान तुला सगळ्यांना द्यायचं आहे. हे ज्ञान तुला सगळ्यांना देण्यासाठीच ही नारदांची योजना होती. त्यामुळे त्यांनी काय केलं, उडत गेला. शंकर त्याच्या मागे लागले. ही सुद्धा योजना आहे. शंकरांना का नको होतं हे सगळ्या गोष्टी? हव्याच होत्या, पण तिथपर्यंत त्याला पोचवायचं होतं. मग तिथपर्यंत जेव्हा पोचलं, व्यासांच्या घरी आले, व्यासपत्नीच्या मुखातून तो पक्षी
म्हणजे तो पोपट तिच्या गर्भाशयामध्ये स्थिर झाला. आता गर्भाशयामध्ये स्थिर झाला, त्याला व्हायचं होतं का स्थिर? त्याला तर अमरकथा ऐकली होती. अमरकथा ऐकल्यानंतर त्याला जन्माचं कारण काय? त्याला जन्म घेण्याचं कारणच नव्हतं काही. पण चिरंजीवित्व म्हणजे काय आणि जन्माचं कारण काय असायला पाहिजे हे सांगण्यासाठी त्याची योजना. तो म्हणाला, इतका ज्ञानी होता, आपल्यासारखा नव्हता, की आपल्याला गर्भवासामध्ये आल्याबरोबर आपण काही वेळ ऐकतो आणि ऐकल्यानंतर जसा जन्म होतो तसा आपली आई, आपलं शरीर, आपलं नाव आपल्या डोक्यात येतं. तसं तो म्हणाला, मला पूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि माझं पूर्ण ज्ञान झालेलं आहे, मला ते विसरायचं नाही आहे. त्यामुळे तो आईच्या गर्भातून बाहेर यायलाच तयार नाही. आईच्या गर्भातून बाहेर यायची इच्छा नाही म्हणतात, ही पुराणातली कथा आहे. आणि मला यायचं नाही म्हणा. का बरं जायचं नाही बाहेर? सगळ्यांना काळजी वाटायला लागली. 9 महिने नाही, फक्त 12 वर्ष पोटात राहिला, की जेणेकरून बाहेर निघायचंच नाही. शेवटी आईला त्रास व्हायला लागला. आई म्हणाली, अरे किती दिवस माझ्या पोटात, हे बाळ तर आलंय पण निघत नाही बाहेर, त्याला काय करावं? तो ज्ञानी पुरुष आहे म्हणाले. व्यास म्हणाले, तो ज्ञानी आहे, तो जेव्हा वाटेल तेव्हा निघेल. पण शेवटी अशी वेळ आली, त्याला समजवलं सगळ्यांनी की तुला बाहेर यावं लागेल. तर यावं लागेल तेव्हा त्यांनी देवाला काय सांगितलं? हे सगळं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून हा विषय या ठिकाणी घेतला. त्यांनी देवाला सांगितलं, जसं मी सोहम सोहम म्हणून तुम्ही पाठवलं, मी कोण आहे मला माहिती आहे, अमरकथा मी ऐकलेली आहे, मी कोण आहे, मी तुमचा अंश आहे, हे सगळं मला माहिती आहे. आता मी ते विसरणार नाही. मी तुम्हाला खात्री देतो, अशी खात्री खरं प्रत्येक जीव देतो म्हणतात पोटामध्ये, पण पोटाच्या बाहेर आल्यावर आपण ते विसरतो अज्ञानाने. तो म्हणतो हे मी विसरणार नाही. आणि जसं गणपतीची संकष्टी चतुर्थी आहे त्या दिवशी आपण त्याला म्हणायचं, पुन्हा वक्रतुंड महाकाय म्हटलंय आज, त्याला म्हणायचं, हे जे मला ज्ञान झालं ते मला विसरू देऊ नको. फक्त एवढी जरी आज आमच्यावरती कृपा झाली तरी आम्ही ते ध्यानात ठेवू आणि तशा प्रकाराने प्रपंच करू. जेव्हा देवाला सांगितलं, देवानी त्याला तथास्तु म्हटलं आणि पटकन तो पोटाच्या बाहेर आला. बरं, पोटाच्या बाहेर आल्यावरती तो आईजवळ थांबला नाही, वडिलांजवळ थांबला नाही, पुढे चालू लागला. तो म्हणाला, एकदा का आईने माझ्याकडे नेत्रकटाक्ष टाकला की मी अडलो. याची मला सतत जाणीव आहे. आणि समर्थांना विवेक फार आवडतो. या विवेकाने जो विचार करतो तो पटकन निघून गेला. आईकडे बघितलं नाही, वडिलांकडे बघितलं नाही. आईपेक्षाही वडिलांना जास्त आशा वाटली. अरे माझा पुत्र. व्यास एवढे ज्ञानी असून सुद्धा त्यांना असं वाटलं, अरे पुत्र झाला खरा, निघाला खरा, पोटातून बाहेर आलाय, पण तो पळतोय. त्याच्या मागे 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 व्यास जात आहे. आणि व्यासांच्या पुढे सुद्धा एक अनुभव असा आहे की ते दिगंबर अवस्थेत 16 वर्षाचे असताना जे बाहेर निघाले, हे थोडक्यात सांगते, कारण श्रीराम मंत्राचं त्याचं कारण नाही, पण आपल्याला त्या ज्ञानाची गरज आहे. तर ते 16 वर्षाचे जेव्हा ते पळत सुटले, त्यावेळी ज्या काही बायका स्नान करत होत्या त्यांना त्याचं काही वाटलं नाही. म्हणजे त्यांनी ते प्रूव्ह सुद्धा केलं की मी जे वागतो आहे तसाच मी आहे, विदेही आहे, मला स्त्री नाही पुरुष मला काही माहिती नाही. मला जे काही मूळ ज्ञान आहे की मी परमात्म्याचा अंश आहे. म्हणजे त्याला समोर काही का येईना, त्याच्यावरती त्याचा फरक पडत नाही. त्यामुळे मग शेवटी व्यासांना करावं लागलं की व्यासांनी जेव्हा भागवत लिहिलं तेव्हा त्यांना वाटलं कोणीतरी मला श्रोता पाहिजे. पहिला श्रोता असा पाहिजे की ज्याला ज्ञान आहे, ज्याला ह्या माझ्या गोष्टी समजतील. तेव्हा त्यांनी 2-4 श्लोक जे म्हणून आपल्याला पुढे भागवतामध्ये जेव्हा येऊ तेव्हा आपण म्हणणार आहे ते सगळं. आणि त्या सगळ्या गोष्टींना श्लोकांनी आकर्षण झालं त्याचं. म्हणजे आकर्षित कशाकडे झाला तर त्या श्लोकांनी, व्यासांच्या श्लोकांनी आकर्षित झाला आणि वडिलांकडे खेचल्या गेला, सगळी मोहमाया दूर करून. असे प्रसंग जेव्हा वाचतो तेव्हा आपलं अज्ञान काय आहे ते आपल्याला कळतं. त्यासाठी ही कथा फक्त सांगितली की ज्या ठिकाणी शुकदेवांचं आणि आपले समर्थ पुन्हा शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. असे समर्थ सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत. शुकासारखं ज्यांचं वैराग्य आहे, ज्या वैराग्यासाठी ही गोष्ट आहे. आणि असे वैराग्य शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकासारिखा. असा वाल्मिकासारखा हा जो कवी आहे त्यांनी लिहिलेले हे जे मंत्र आहेत आणि प्रेमातून अतिशय छोट्या शब्दात फक्त सांगितलंय, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. एवढं सांगितल्यावर त्या ज्ञानाची गोष्ट सांगून तो ज्ञानी कसा अडकला नाही, कसं आपण अज्ञानात अडकतो, कसं प्रत्यक्षात आपण केलं पाहिजे, हे सगळं कोण म्हणतंय, कोण. तेव्हा मनात जिज्ञासा भक्ती निर्माण झाली तर फक्त आपले अधिकारी व्यक्ती जसे ब्रह्मानंदात राहतात तसा ब्रह्मानंदांचा आनंद आपल्याला मिळू शकतो. म्हणून शुकदेवाचं स्मरण करावं. आणि शुकदेवाचं स्मरण म्हणजेच आपल्या समर्थांचं स्मरण आहे.
आणि समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे हा जो श्लोक आपण सुरुवातीला म्हणतो त्याचा असा अर्थ आता प्रत्येक वेळी उलगडतोय. जेव्हा जेव्हा आपण हे ज्ञान पाहायचा प्रयत्न करतो तेव्हा असा अर्थ उलगडतो, अरे असे ते शुक आणि त्या शुकाचा अनुभव घेणारे आपले समर्थ आणि अशा समर्थांचे भक्त आपण आहोत. आणि असं गोंदवलेकर महाराजांचं वचन आपल्याला साथीला असताना आपण या सगळ्या गोष्टीचा संधीचा फायदा घेतला पाहिजे, याशिवाय अन्य नाही. नाहीतर समर्थ या ठिकाणी आपल्याला असं म्हणतात आहे, स्मरेना कसे लाज नाही तुला रे. शेवटी रागवतील समर्थ आपल्यावर. आता जर आपण असं नाम घेतलं नाही तर समर्थ रागवतील सुद्धा, कारण ते एक प्रकारचे कडक असे हेडमास्टर आहेत. मग बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. असं म्हटलंच आहे त्यांनी की खाली मुख करून जो बालक आपण जे अनुभव घेतला हा राजबोधातला तो अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितला आहे. म्हणून हे सगळं दुःख तू विसरू नये आणि खरं ज्ञान काय आहे ते तुला कळावं आणि तू प्रत्यक्ष कोण आहे हे तुला कळावं, यासाठी त्यांनी हा मार्ग अवलंबला. शेवटी त्यांनी वाचणाऱ्याची लाज सुद्धा काढली. तू आनंदात रमू कसा शकतो? पैसा तर मीही मिळवू शकलो असतो, ऐश्वर्य मलाही मिळालं असतं, त्या शुकदेवांना सुद्धा सगळं मिळालं असतं, कारण वडील व्यास आहेत. पण त्यांनी ते सगळं सोडून आपल्याला सोडायला सांगितलंच नाहीत. पुन्हा ते म्हणतात की प्रपंच ज्याचा आहे त्याच्या स्मरणात जरी केला तरी शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे जो आहे त्याचा आनंद आपण घेऊ शकू. आता 25वा श्लोक. असे भोगुनी पंचचत्वारी मासी, असे भोगुनी पंचचत्वारी मासी, पुढे दैवयोगे सख्या जन्मलासी, कसा विसरे ध्यान सोहम पुढे रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. अरे असे पंचचत्वारी म्हणजे 5 अधिक 4 म्हणजे 9 महिने तू पोटामध्ये स्थित आहेस आईच्या. गावाहून आल्यापासून थोडासा घशाचा प्रॉब्लेम चाललाय. असे भोगुनी पंचचत्वारी मासी, ज्या ठिकाणी 5 अधिक 4 मास आपण भोगतोय हे आपल्याला माहिती जरी नसलं तरी, पुढे दैवयोगे सख्या जन्मलासी, दैवयोगे जन्मलासी. दैवयोग नसता तर कदाचित तुझं मरण सुद्धा झालं असतं. कदाचित तू जन्मला असता आणि आई गेली असती तरी तुला वियोग झाला असता. म्हणजे जन्मापासून दुःख तुझ्या पदरी पडलं असतं याचा विचार कर. नाही पडलं हे तुझं भाग्य आहे, ह्याची जाणीव करून देणं. एखादी गोष्ट ना समोर असते पण ती जाणवतच नाही तोपर्यंत त्या गोष्टीला किंमत आपण देत नाही. एखादी गोष्ट जेव्हा मिळणं बंद होतं तेव्हा समजतं, अरे ही गोष्ट आपल्याजवळ होती तेव्हा आपण त्याचा अनुभव घेतला नाही किंवा तितका आनंद आपण घेतला नाही, त्याची जाणीव समर्थ या ठिकाणी करून देतात आहे. फक्त अरे दैवयोगाने तू सख्या जन्मला रे. दैवयोग नसता तर कदाचित जन्म झाला नसता, कदाचित तुला आई राहिली नसती, कदाचित तुझे वडील गेले असते, कदाचित तुला दुःखाचा सामना करावा लागला असता, कदाचित तुला सद्गुरू मिळाले नसते, हे सगळं घडलं असतं. कसा विसरे ध्यान सोहम पुढे रे. म्हणजे सोहम म्हटलं होतं देवानी, जेव्हा तुला पाठीवर म्हणतात, पाठीवरती 2 बोटं ठेवून देवानी आपल्याला ढकललं, या मृत्यू लोकामध्ये आपल्याला पाठवलं, तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा तू माझा आहेस हे लक्षात ठेव, आणि ढकलून दिलं. आणि ते कसा विसरला तू? हे तुला विसरायला नको होतं. आणि ते जे तेव्हा विसरला तेव्हापासून तू दुःख आणि हे दुःख तुझं कधीही संपणार नाही. त्यासाठी हरे राम हा मंत्र सोपा जपारे. असा जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आता यासाठी त्यांनी म्हटलं की वासना जशी आहे ना त्याप्रमाणे जन्म मिळतो. हे आपल्याला पटो किंवा न पटो हे सत्य आहे. आपल्याला हे पटलं किंवा न पटलं तरी हे सत्य आहे, याच्यावरती स्थिर झालं पाहिजे. कुठेतरी वृत्ती स्थिर झाल्याशिवाय खरा आनंद आपल्याला कसा मिळणार आहे? आणि खरा आनंद जर आतापर्यंत इतके वेळा अनुभव घेऊन सुद्धा जर मिळाला नाही तर तरी निदान आता कमीत कमी यावरती विश्वास ठेवायला पाहिजे की त्या म्हणलं जन्म घ्यावा लागे व्यासनेच्या संगे. उदाहरणार्थ आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण समजू शकतो की मला रात्री असं वाटतंय की खूप काहीतरी मला उद्या करायचं आहे आणि ही गोष्ट केल्याशिवाय माझा उद्याचा दिवस निघू शकत नाही, मला ही गोष्ट करणं भाग आहे. असं जेव्हा म्हटलं तेव्हा मी जेव्हा झोपते तेव्हा ती गोष्ट माझ्या अनकॉन्शियस माइंडमध्ये असते. आणि सकाळी उठलं तरी कुणीही काहीही नाही बोललं तरीसुद्धा सगळ्यात पहिल्यांदा ती गोष्ट माझ्या लक्षात येते आणि ती गोष्ट करायचं आणि त्यासाठी काय करायचं आहे, कोणती वही काढायची आहे, कुठे जायचं आहे, कुणाशी बोलायचं आहे, हे सगळं माझ्या लक्षात येतं. जरी मी गाढ झोपलेली 8-9 तास गाढ झोपलेली असेल
अगदी मुक्त निद्रा असेल तरीसुद्धा मला ती गोष्ट लक्षात राहते, कारण रात्री झोपताना मी ती गोष्ट लक्षात ठेवली होती की मला उद्या ती गोष्ट करायची आहे. आणि तीच गोष्ट मरणाची आहे म्हणतात, की जर मरत असताना मरणाच्या वेळी जेव्हा केव्हा कोणी येत असतील त्यावेळी जर त्यांच्या लक्षात असेल की आपल्याला पुढे असं काहीतरी करायचं आहे किंवा कशामध्ये तरी वासना असेल, तर तो जीव जरी गेला तरी तिला त्या वासना त्या जीवाच्या सोबत जातात आणि पुन्हा त्या जीवाच्या वासना पूर्ण करण्यासाठी त्याला जन्म घ्यावाच लागतो. मुक्ती नाही. आपण जोपर्यंत स्वतःहून मुक्त होत नाही तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. आपण स्वतः या गोष्टी ठरवायला पाहिजे, याची जाणीव समर्थ या ठिकाणी करून देतात. ते म्हणतात तुझ्या मनात असेल की मला असं करायचं आहे, मला माझं हे व्हायचं राहिलं आहे, मला ते करायचं आहे, या सगळ्या संकल्पना भले त्या सात्विक असो, भले त्या तामसिक असो, भले त्या कोणत्याही प्रकारच्या तुमच्या इच्छा असो, पण इच्छेसाठी जीवन मिळणार आहे निश्चितच आहे. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला ते जीवन घ्यावं लागणार आहे, कारण त्याशिवाय तो जीव वर जाऊच शकत नाही. हे विधिलिखित आहे, हे सत्य आहे. मग आपल्याला जर कोणती तरी वासना मनामध्ये असेल, जसं जडभरताची कथा भागवतामध्ये, भागवत आता पूर्ण कथारूप जरी असलं तरी प्रत्येक कथेचा अर्थ आपण भक्ताच्या रूपाने लावू शकतो. इतका चांगला ज्ञानी माणूस पण एका पाडसामध्ये जसा अडकला आणि त्या वासनेप्रमाणे त्याला जन्म घ्यावा लागला. पण तो अतिशय पुण्यवान असल्यामुळे आणि खूप त्याची पूर्ववरची साधना असल्यामुळे त्याला ते आठवलं, त्याने ते पटकन संपवलं आणि नंतर त्यांनी जडभरताचं रूप घेऊन अगदी मुक्त होऊन गेला. कारण त्याला माहीत होतं आता मला कशातच अडकायचं नाही. एवढा धट्टाकट्टा असून सुद्धा त्यांनी ठरवलं होतं की आता मला या जीवनामध्ये अर्थ वाटत नाही. ही कथा आपल्यासाठी आहे. तो मुक्त झाला तो वेगळी गोष्ट आहे, पण आपण हे समजायला पाहिजे की त्यांनी वासना ठेवली म्हणून जन्म झाला. ज्ञान असून सुद्धा, ज्ञान आहे पण वासना कशात तरी अडकली तर त्याचा जन्म झाला. मग जसं आपला सकाळी काम आठवतंय कालचं गाढ झोपेत असून सुद्धा, तसं मरण होऊन सुद्धा आपण काही सोडत नाही, सोडू शकत नाही. ते सगळं इथल्या इथे असतं आणि ते पकडून घेतो पुन्हा जीव दुसऱ्या योनीमध्ये जन्म होतो आणि ते सगळं भोगून आणि मगच मुक्त होतो. या क्षणी असा एक संधी आहे की ज्या ठिकाणी समजतंय काय चुकलं, काय वाईट, काय पाप, काय पुण्य, काय कल्याण, हे आता कळतंय. आधीच्या योनीत कोणत्या योनीत होतो आपण, कदाचित हे चांगले जे ग्रंथ किंवा सद्गुरू आपल्या जीवनात आले, कदाचित मागचीच पुण्यही आपल्या कामाला आली म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात आहे. जेव्हा समोर आल्या ते पटल्या पाहिजे, पटल्यानंतर त्यावरती विचार केला पाहिजे, विचार केल्यानंतर निजिध्यासन झालं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. तरच मुक्ती आहे. कारण सत्याचा मार्ग समर्थांनी समोर खुला केलाय आणि त्यासाठी अतिशय छोटा मंत्र हरे राम हा मंत्र सोपा जपारे जय जय रघुवीर समर्थ. दुसरं काहीच करायचं नाही. त्या एका मंत्राने जो काही गुरुमंत्र दिलाय ते गुरुमंत्र म्हणत म्हणत आपलं जीवन जर व्यतीत केलं तर ह्या सगळ्या वासना मुक्त होऊ आपण. वासनाच राहणार नाही. कारण मी काय चांगलं केलंय तेही विसरलो, मी काय वाईट केलं त्याची क्षमा माझी स्वतःचीच मला आपण करून घेऊ शकतो जर आपण रामाचा मंत्र म्हटला. रामाचा म्हणजे आपण सध्या राममंत्रावर बोलतोय म्हणून, अन्यथा जे काही सद्गुरूंचं वचन असेल त्या सद्गुरूच्या वचन, आणि ते तर कुणाला सांगायचं पण नसतं. सद्गुरूंचं जे वचन आहे ते प्रत्येकाच्या कानात जे सद्गुरूंनी सांगितलं आहे ते त्याचं वैयक्तिक असतं. त्यामुळे फक्त राममंत्र ही गोष्ट नसताना जे काही सद्गुरूंचं वचन असेल, रामकृष्ण हरी असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय असेल, श्रीराम जय राम जय जय राम असेल, जे श्री गुरुदेव दत्त असेल, एखादी भवानीची उपासना असेल, हे सगळं त्याचं वैयक्तिक असतं. पण हे सगळं करत असताना हा मानवी नरदेह जो मिळाला आहे त्याचा फायदा आपण त्यावेळी सद्गुरू वचनांतून घेऊ शकतो. म्हणून हरे राम हा मंत्र सोपा जपारे. 5 + 4 9 महिने आपण त्यामध्ये कष्ट काढले हे विसरू नका म्हणतात समर्थ. आता 28वा मंत्र. दिसंदिस माता पिता बंधू जाणे. आता थोडीशी उजळणी आहे, साधे शब्द घेतल्यात. आता एकदा थोडंसं रागवले आणि नंतर म्हणाले दिसंदिस माता पिता बंधू जाणे, परी रोग नाना करी तेथ ठाणे, झरी दैवयोगे पुढे वाचला रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. या ठिकाणी समर्थ म्हणतात अरे बंधू आहे, माता पिता बंधू सगळे सोयरे आणि सगळं जग आपलं सगळं आहे आपल्यासोबत, सगळं आपल्यासोबत आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रपंच आपण करतोय. पण हे सगळं असताना सुद्धा वैयक्तिक जे रोग आपल्याला पछाडू शकतात, आपल्या शारीरिक व्याधी आपल्याला होऊ शकतात, कधी आर्थिक नुकसान होऊ शकतं, व्याधी होऊ शकतात, जे वैयक्तिक नुकसान आहे ते. आणि त्याच्यातूनही जर तू जरी दैवयोगे पुढे वाचला रे, आणि या दैवयोगातून जर तू वाचला, पुढे जाऊन जर तू वाचला, तर
हरे राम हा मंत्र जो सोपा जपा रे. कारण मी तुला जाणीव करून दिली आता या ठिकाणी जाणीव करून दिली आहे की हे म्हणजे तुला खरं सुख नाही. खरं सुख मी तुला जे आता समर्थांनी दासबोध सुरू करायच्या आधी सोलीव सुख जे सांगितलं आहे ते सोलीव सुख सांगितल्यानंतर समजत जरी नसलं तरी सुरुवातीलाच काहीतरी सोन्याचा गोळा ठेवला आहे की काय असं वाटतं. काहीतरी सोन्याचा गोळा आहे. जर एकदा सद्गुरू आवडायला लागले, जर एकदा समर्थ आवडायला लागले, जर एकदा त्यांची वचनं आवडायला लागली तर जे लिहिलं असेल ना ते आतुरतेने डोळे त्याच्याकडे जातात. अरे हे इथे का लिहिलं असेल, हे सुरुवातीला का लिहिलं असेल. काही लोक म्हणतात विचार जेव्हा करते तेव्हा मग मुद्दाम शोध घेतला की सोलीव सुख असं आहे आणि वाचू का देत नाहीत कोणी. त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे कोणीही वाचू नये आधी जोपर्यंत मनाचे श्लोक आणि दासबोध आणि आत्माराम पूर्ण झालं, त्यांचं पारायण पूर्ण झालं आणि मग थोडासा विचार केल्यानंतर म्हणे सोलीव सुख वाचावं, अन्यथा ते कळत नाही. असं म्हटल्यावर आणखी जीवाला वाटतं की नाही का म्हणतात, वाचून तर बघू. अशी ही जी प्रेमाची आपुलकीची भावना निर्माण होते. समर्थ आशीर्वाद देतात. काही घाई करण्याचं कारण नाही, सगळं ज्ञान तुला देतो. काहीही घाई करण्याचं कारण नाही. आधी काय आणि नंतर काय सगळं एकच आहे. हरे राम हा मंत्र सोपा जपारे जर आपण केलं तर सगळं ज्ञान मिळो किंवा न मिळो समर्थांचं प्रेम तर निश्चित मिळेल. एवढं जरी आपल्याला कळलं तरी ते सोलीव सुखाचे शब्द काही असो, ते नाणं काही असो, सोनं काही असो, रामरत्न धन पायो जी मैंने रामरत्न धन पायो. आम्हाला रामरत्न जर मिळालं तर बाकीच्या सुखाची किंमत काय, पुढे काय आणि मागे काय, आधी सोलीव सुख काय की नंतर काय, आधी पारायण काय की आधी वाचन काय, कशाची किंमत नाही. कारण तोंडामध्ये जसं हनुमंतांनी श्रीरामाची मुद्रिका घेऊन उड्डाण घेतलंय, कार्य त्यांनी रामाचं केलंय आणि रामाचं कार्य करत असताना हनुमंतांनी मुखामध्ये राममुद्रिका घेऊन जर कार्य केलंय, हे रामायण जर आपल्याला हृदयाला स्पर्शून जात असेल तर तसाच अनुभव द्यायला सद्गुरू तयार आहेत. जय जय रघुवीर समर्थ. आता 30वा श्लोक. या ठिकाणी उजळणी झाली आणि 30व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत करी लग्न मुंजी पिता माय त्याचे. किती गोड आहे संसार. करी लग्न मुंजी पिता माय त्याचे. लहानशा लेकराला जन्म दिलाय म्हणजे नुसतं गर्भवासाचं दुःख सांगतायत का आपल्याला फक्त, की गर्भवास वाईट आणि सगळा संसार वाईट. नाही. आता त्या ठिकाणी जसं त्यांनी म्हटलंय की परमार्थाचं मर्म जर काही असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबद्दल सुखदुःख राहत नाही. आता गोंदवलेकर महाराजांचं जे वचन आहे ते पुन्हा पुन्हा किती लागू होत आहे पहा. अतिशय गोड असा संसार आहे. ज्याला मिळाला त्याला, नाही मिळाला तरी दुःख मानायचं नाही. कारण शेवटी सगळं सारखंच आहे. मिळाला काय आणि नाही मिळाला काय सगळं सारखंच आहे. त्यांनी म्हटलंच आहे की परिरोग नाना करीते ते टाणे तरी दैवयोगे पुढे वाचल आले. सगळे एकत्रच येणार आहेत शेवटी पुन्हा. ज्यांनी लग्न केलं ते, ज्यांनी लग्न नाही केलं ते, ज्यांनी पारायण केलं ते, ज्यांनी पारायण नाही केलं ते, सगळे एकाच बोटीवरती येणार आहे. त्याची चिंता करायची नाही कारण सुख दुःख एकच आहे. मग करी लग्न मुंजी पिता माय त्याचे. आता ज्याच्या घरात मुंज झाली असेल आठवा. आज ज्यांनी लेकराची मुंज केली असेल आपल्या, त्यात तो जो आनंदाचा क्षण आहे तो आनंदाचा क्षण आठवा. आता सुखात, दुःखात नाही आठवलं तर निदान सुखात तरी. तेव्हा तर अजूनच विसरतो आपण की माझ्या लेकराची मुंज आहे आणि माझे पाय धुतात आहे, लेकराचे पाय धुतात आहे, त्याचं आचमन करतोय, त्याला ओवाळतोय, हे सगळं माझं सुख आहे, हे माझं लेकरू आहे. आज मला असं सांगत असताना थोडं वाईट वाटतं आहे कारण 14 जुलैला माझ्या मिस्टरांचा आजचा जाण्याचा दिवस आहे आणि त्यांचा जो फोटो आहे आजचा त्यांच्या मुलाला मुंजीचाच फोटो माझ्यासमोर आला आहे. त्यामुळे अधिकच त्यावरती विश्लेषण झालं की ज्या ठिकाणी असं वाटतं की हे सगळं आपलं आहे पण एका क्षणात नाहीसं होत आहे ना सगळं. मग त्यावेळी सुखामध्ये कुठे आठवण झाली आपल्याला या सगळ्या गोष्टीची. करी लग्न मुंजी पिता माय त्याचे. होऊन गेली मुंज एकाने, होऊन गेलं. बरं झालं की ज्या ठिकाणी पिता बसला आणि गायत्रीचा मंत्र लेकराला दिलाय. असा हा अतिशय उत्तम असा गोड असा संसार प्रत्येकाच्या नशीब नसतो. याचा असर समर्थांनी केला नाही पण तरीही गोड संसार आहे असं सांगतायत की करी लग्न मुंजी पिता. किती आनंद होतो लग्न करताना, किती आनंद होतो मुंज करताना, किती पिता होताना, किती माय होताना. हा जो आनंद आहे हा सुद्धा आनंद कुणामुळे मिळाला हो. तो मुलगा होणं, ते लग्न होणं, ते मुंज होणं, हे सगळं खरंच आपल्या हाती असतं का. असा जर आत्मपरीक्षणात्मक विचार केला खरंच काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण सुखामध्ये आपल्याला भगवंत आठवत नाही हो. दुःखात तर विसरतो प्रश्नच नाही पण सुखातही आठवत नाही. करी शहाणा मारुनी रूप त्याचे. मग त्याला शहाणा करायचं पुढे जाऊन आणि त्याला म्हणायचं बाबा रे तुला असा धर्म चालवायचा आहे,
अशी परंपरा चालवायची आहे, अशी संस्कृती चालवायची आहे, असं आपलं घराणं चालवायचं आहे, असं घराण्याचं नाव करायचं आहे तुला, असं आईवडिलांनाच करायचं आहे. आईवडिलांनी हे संस्कार करायचे सुपुत्रावर सुपुत्रीवर, हे सगळं करायचं आहे. करी पोट धंदा फला चांगला रे. अरे बाबा, अतिशय उत्तम असा धंदा कर, आईवडिलांना सांभाळ, लेकरांना सांभाळ, सगळा संसार उत्तम कर, सगळ्या जगामध्ये कीर्ती मिळव. हे कोण सांगू शकतं संसारामध्ये? ही संधी आपल्याला मिळते. ही जी संधी आहे ती या मनुष्य जन्मामध्ये मला मिळाली आहे असं ज्याला वाटतं, पण ते मिळत असताना त्यामध्ये न रमता, तो जो पुन्हा पहिला श्लोक आहे तो म्हटलाय त्यांनी की म्हणे देश माझे भूमी गाव गाडे, शिबिकासनी वैससी उंच लोडे, कसा उंच तू मंचकी लोळसी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. असं मंचकी लोळतो मग तू जेव्हा जेव्हा तू हे सगळं करतो. त्यासाठी एक मी मागे उदाहरण दिलं होतं की लग्न जेव्हा मुलीचं व्हायचं असतं, सारखं देवाला प्रार्थना, रोज शनिवारी त्याला देवाला अगदी नैवेद्य, नंतर त्याला तेल टाकायचं हनुमंताला आणि म्हणायचं माझं लग्न छान पडू दे, मुलाचं जावई छान मिळू दे. आणि 6-7 महिने 4 वर्ष हे सगळं 4 महिने झाल्यानंतर लग्न जेव्हा पूर्ण पार पडतं, तेव्हा फोनवर जेव्हा वडील बोलतात लग्न मी केलं, अतिशय उत्तम झालं, जावाई अतिशय सुंदर मिळाला. म्हणजे दुःखामध्ये आठवण असते आणि सुखामध्ये विसरतो. मग ही कधीच विसरायचं नाही आहे. सुखात आणि दुःखात ही जाणीव महत्त्वाची आहे की स्थिर तत्व कोणतं आहे? भगवंत हे स्थिर तत्व आहे, बाकी सगळं अस्थिर आहे. सुखही जरी सगळ्यांचे असले तरी ते वेगळे आहेत, सुख हे एकच आहे. दुःख वेगवेगळे असते ते दुःखाची जाणीव एकच आहे. सुख दुःखाच्या वर माझे सद्गुरू बसलेले आहेत आणि ते काय सांगतात आहे? हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा त्याची जाणीव असो किंवा नसो, मनामध्ये जाणीव असो किंवा नसो, त्यांचं ऐकलं एवढं जरी मी केलं तरी पण भगवंत म्हणतात क्षमा होते. स्वतःला सुद्धा क्षमा होते, इतरांना सुद्धा क्षमा होते आणि माणूस सत्वगुणी होतो. हा सगळ्यात मोठा फायदा त्याचा आहे आणि हा तो दृश्य फायदा आहे. असे कितीतरी साधू संत आपण बघतो, सज्जन लोक जवळून गेले किती बरं वाटतं, कारण त्यांच्या जीवनामध्ये हे जे सत्वगुणाचं जे प्राबल्य आहे ते वाढतं ना. त्यांच्या सहवासात गेल्यावर आपोआपच असं वाटतं त्यांच्यासारखं बोलावं, त्यांच्यासारखं खावं, त्यांच्यासारखं झोपावं आणि त्यांना जे समाधान मिळालं ते आम्हाला मिळावं असं निदान मुमुक्षुला तरी वाटतं. असं मिळावं यासाठी मग त्यांनी काय केलं रे? ते सांगतात आहे हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. जे मला मिळालं तेच तुला देतो. आता 31वा श्लोक. बहु पोळिले पोशिले माय बापी, निघे भिन्न निंदून या पापरूपी, स्त्रियेचे मुळे शेवटी दुर्गती रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. अगदी साधं उदाहरण आहे की स्त्रियेचे मुळे म्हणण्यापेक्षा या संसारामध्ये जर तू जास्त रमला आणि पूर्णपणे जर संसाराला बांधून घेतलं तर वयाची 60, 70, 80 आली आणि त्या क्षणी जेव्हा खरंच गरज पडेल तेव्हा तुझ्याजवळ कुणी राहत नाही. हे 4थ्या आणि 5व्या मंत्रामध्ये आपण बघितलं आहे की 4थ्या आणि 5व्या मंत्रामध्ये समर्थांनी सांगितलं आहे की आपल्यासोबत त्यावेळी कुणी राहत नाही रे. हे तुला शेवटी समजतं. मग तेच तुला आधी सांगतो की हे सगळं करत असताना पूर्ण आयुष्य एखादी गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आहे. नोकरी करायसाठी आपण 20 वर्ष घालवतोच ना आपले. तसं संसार करण्यासाठी नातवाचं लग्न पाहायची इच्छा असते. नातवाचं लग्न, मग नातवाचं लग्न पाहायची इच्छा असेपर्यंत जी तळमळ आपण करतो ती तळमळ पूर्ण होत असताना आपली वयाची 90 येते आणि 90 आल्यानंतर एखादा क्षण असा येतो की ज्यावेळी आपली गरज इतर कुणालाच नसते असं समर्थ म्हणतायत. आपण नाही, आपला अनुभव सध्या नाही, कारण आपण सध्या त्या भानगडीत पडलेलो नाही. पण समर्थ म्हणतात ही अशी जर वेळ आली आपल्यावर तर तेव्हा काय कामात पडणार आहे हे तुला मी आधीच सांगतो. समर्थांनी दासबोधामध्ये तर पूर्ण अतिशय उत्तम संसार कसा असावा असं सांगलाय आणि सांगितलं आणि प्रत्यक्षात एकाचाही तो नाही. हे निश्चित आहे. ज्यांनी दासबोध वाचलाय त्यांना कळलंय, ज्यांना अनुभव आहे त्यांना कळलंय. कितीतरी दिवस चांगले मिळतात, कितीतरी दिवस वाईट मिळतात. मग या दोन्ही गोष्टींचा विचार एकत्रितपणे करायचा असेल तर सत्याला शोधायला पाहिजे. आणि सत्य म्हणजे आमचे श्रीराम आहेत फक्त, ज्यांनी धर्माचरण केलंय आणि त्यांच्या धर्माचरणामुळे जे लोक तसं वागले त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं आता एक साधा अनुभव आहे. ज्या ठिकाणी आम्हाला अतिशय गरज होती ना, माहिती नसलेली, जसं लंकेमध्ये हनुमंतांनी ओळखलं हा बिभीषण आहे, तसा ती व्यक्ती आमच्या समोर आला आणि त्याचा फोटोसुद्धा मी काढून ठेवला. त्यांनी जी मदत केली ना
ती मदत आम्हाला इतकी आवडली, असं वाटलं हा व्यक्ती आमच्यासोबत खूप पूर्वापार जन्माचा कोणतीतरी पुण्याई आहे म्हणून भेटला आहे. आणि खरंच लिफ्टमध्ये एक व्यक्ती म्हणाला, ये जो व्यक्ति जा रहा है ना, ये व्यक्ति सबको बहुत मदद करता है, ये व्यक्ति हमारे गाव की शान है. हे आम्हाला माहिती नव्हतं, ते सांगणार होते तोपर्यंत. मी त्याचा फोटो टाकते ग्रुपवरती. माहिती नव्हतं ही गोष्ट आम्हाला. तरीसुद्धा त्याच्या सत्वगुणांनी भारावलेले लोक, म्हणजे मी स्वतः स्पष्ट त्यांना म्हटलं, तुमच्याशिवाय आमचं काही खरं नव्हतं यावेळेस. आणि इतके सद्गुणांनी भरलेला, मग रामनामाच्या मंत्राचाच परिणाम नाही का, की सत्वगुणी माणसाला सत्वगुणी माणसं समोरचे भेटतात, हा रामनामाचाच परिणाम नाही का, असं म्हणायला काय हरकत आहे. अशा आणि सत्वगुणांनी युक्त असलेले लोक जर आपल्याला भेटत असतील तर हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. आज मला अतिशय सुंदर भजन म्हणायचं होतं, पण ती वेळ संपलेली असल्यामुळे या ठिकाणी थांबते. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि आज मला ना माझ्या नातीची शिकवणी घेत असल्यामुळे मला आता माझी ही आपली सेवा थांबवावी लागते आणि मला मीटिंग सोडावी लागते. क्षमा करा, कारण तिचे पेपर सुरू आहेत. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप सुंदर आणि असं विवेचन